नमस्कार मित्रांनो, आज संडे. तर संडे स्पेशल आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार लहान मुलांसाठी स्पेशल गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा. तुम्ही ही गोष्ट ऐकलेलीच असेल, तरीसुद्धा गोष्ट नक्की ऐका. लहान मुलांसाठी खूप मस्त आणि मजेदार सांगत असतो गोष्ट मी. उन्हाळ्याचे दिवस असतात, म्हणजे खूप ऊन पडलेले असते, सगळीकडे खूप पक्षी तहानलेले असतात, पण पाणी मिळवण्यासाठी त्यांची धडपड चालू असते. एक तहानलेला कावळा देखील पाण्याच्या शोधात वणवण भटकत असतो. मग मित्रांनो, काय काय होते, अचानक त्याला एके ठिकाणी पाण्याचा घडा दिसतो. पाण्याचा घडा पाहून आनंदी झालेला कावळा उडून घड्याकडे येतो. घड्यापाशी आल्यानंतर त्याला समजतं की घड्यात वाकून पाहतो तर घड्याच्या तळाशी त्याला पाणी दिसते. पण पाणी पिण्यासाठी तो चोच आत घालतो, पण त्याला चोचीला पाणी काही लागत नाही. तो बराच प्रयत्न करतो. नंतरनं त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो आजूबाजूला पाहतो. त्याला बरेच दगडाचे खडे दिसतात. तो एक खडा चोचीने उचलून घड्यात टाकतो. ते टाकताच घड्याचे पाणी थोडे वर येते. त्याला आनंद येतो. तो एक एक करून घड्यात खडे टाकू लागतो. म्हणजे तो एक एक दगड त्या हंड्यात टाकू लागतो. जसं जसं हंडा भरेल तसं तसं पाणी वर येते. पाणी चोचेला लागेल इतके खडे टाकतो आणि पाणी पिऊन आपली तहान भागवतो. आहे की नाही हुशार कावळा मित्रांनो. या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, शक्तीपेक्षा कधीही युक्ती श्रेष्ठ. आणि अशाच लहान मुलांच्या शिकण्यासारख्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि खूप मस्त आणि मजेदार सांगत असतो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेल आयकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या रोज नवीन गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो.